श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. आज सोमवार, आज महादेवाचा वार सोमवार. महादेवाला बेलपत्री आवडत असे. महादेवाला बेलाचं पान, पाण्याची धार आणि तांदूळ अर्पण केलेलं महादेवाला आवडायचं. आणि कालभैरव अष्टक सुद्धा आज सोमवारच्या दिवशी म्हणायचं असते. रोज नित्यसेवेमध्ये आपण कालभैरव अष्टक म्हणतच असतो, पण आज सोमवारच्या दिवशी तरी न चुकता म्हणायचं. आणि महादेवाची आरती सुद्धा नित्यसेवेमध्ये घ्यायची आहे. महादेवाची आरती घेत असताना जय शिव ओंकारही घेतलं तर चालतंय. करू आरती शिवाला घ्यायचं. लवथवती विक्राळ ब्रह्मांडी माळा हे पण घ्यायचं. कोणतीही घ्यायचं, पण महादेवाची आरती आवर्जून घ्यायचं. म्हणून आणि आपल्या नित्यसेवेमध्ये पूजा संपल्यानंतर आरती झाल्यानंतर मध्ये एक मंत्र पुष्पांजली म्हणून एक स्वामी समर्थाष्टक म्हणून एक आहे. पूर्ण ब्रह्म सनातना विभुवरा निर्गुण सर्वेश्वरा ओंकार आकारा परतपरा गुरु आम्हा तुझा आसरा. मूलधारा जगतप्रभू तुझी लीला न जाणे कुणी. देवा विघ्नहरी आम्हावरी करी आडोन माया गुणी. आनंद कंद विमल ज्ञान स्वरूपा साक्षी सदैव हृदयस्थ ही माय बापा. स्वामी समर्थ गुरु तो हरी सर्व तापा दावी स्वरूप मज लावून ज्ञान दीपा. बघा, स्वामी समर्थाचं स्वरूप ज्या वेळेला पाहायचं आहे त्यावेळेला आपल्या हृदयामधल्या ज्योती पेटवायच्या असतात. लाईट गेली आणि अंधार झाला, आपल्याला 2 मिनिट सुद्धा चालत नसतं. खूप अंधार झाला, खूप अंधार झाला, खूप अंधार झाला. मग त्यावेळेला आपण बॅटरी लावत असतो किंवा दिव्याचा आधार घेत असतो. त्याच पद्धतीनं स्वामी समर्थाचं स्वरूप पाहण्यासाठी, स्वामी समर्थाची ओढ जीवाला लागण्यासाठी, आपण स्वामीमय होण्यासाठी आपल्याला आपल्या अंतरातली ज्ञानज्योत, उगाच ज्योत पेटून सुद्धा चालणार नाही. ज्ञानज्योत, बाबा मला पामरालाच तर ते काय कळणार आहे, पण मला ज्या ज्या वेळेला अनुभव सांगत गेले, ज्या ज्या वेळेला नित्य सेवा करत गेले आणि त्या वेळेला मला ते जी गुढी लागली आहे ना, त्या स्वामी दर्शनाची, स्वामी नामाची गुढी लागल्यामुळं दररोज आपण ज्या वेळेला पूजा करतो, सकाळची पूजा आरती, संध्याकाळची पूजा आरती, मग आपल्याला असं वाटतं की बाबा आपण कुठंच जायचं नाही. चला आता सकाळी आपल्या पूजेची वेळ होते, सकाळची आरती करायचं. मग संध्याकाळचे 6 वाजतात, मग संध्याकाळची आरती नैवेद्य करायचं आणि स्वामीच्या मूर्तीकडे, स्वामीच्या फोटोकडे पाहायचं, स्वामीचं दर्शन घ्यायचं. अशा पद्धतीने दिनचर्या चलत राहते. आणि तशी गुढी नामाची मला लागलेली आहे. ज्या वेळेला मी भजनाला जाते, हे स्वामीराय मी तुमचं बाळ आहे आणि मला काहीच कसलं काही कशाचं ज्ञान नसताना मी स्वामी भजनाला जात आहे. मी कसंही भजन करत असताना माझ्या भजनामध्ये गोडी निर्माण होऊ दे, मला सुंदर गायला येऊ दे, माझे शब्द चांगले चांगले जाऊ दे तोंडातून, अशी मी प्रार्थना करून चांगलं भजन रंगू दे म्हणून मी भजनाला जात असते. दर्शन घेऊन गेल्यानंतर आपलं भजन सुंदर असं छान वाटत असतं. ऐकणाऱ्यालाही चांगलं, आपल्यालाही चांगलं. म्हणून ही ओढ लावायची असते आपल्या जीवाला, आपल्या मनाला. आणि कसल्याच गोष्टीची भीती न बाळगता, कसला कुणाचा राग न बाळगता, कोण काय म्हणतंय, कोण आपल्याला कसं बघतंय
ह्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. आपण स्वतः जे काही करणार आहोत, शेवटी जे काही करायचं आहे ते स्वतःलाच करायचं आहे आपल्याला. आपण आणि आपण मानणारा देव, आपण, आपले गुरु, आपण मानणारा देव, हे परमात्मा परमेश्वर आपल्या सोबत असल्यानंतर आपल्याला कशाची भय, कशाची चिंता, कशाचीच भय, कशाचीच न चिंता. तूच हवा आणि तूच होता. आपल्याला काय गरज आहे कशाचं? जे तारणहारता, जे तारण करता, ज्याची छाया आपल्यावर आहे, आपण त्याच्यासोबत तल्लीन व्हायचं, त्याच्यासोबत मस्त रममान होऊन जायचं आणि भजन गायला शिकायचं, पोथीपुराण वाचायला शिकायचं, नामस्मरण करायचं, जप करायचं. म्हणून ह्याच्यासाठी आपल्याला ते ज्ञानज्योत पेटवायला पाहिजे. स्वामी समर्थ गुरु आम्हा तुझा आसरा, मूलधारा जगत प्रभू तुझी लीला न जाणे कुणी, देवा विघ्नहारी आम्हावरी करी आडोन माया गुणी. हे गणराया, हे गणपती बाप्पा, तू विघ्नहर्ता आहेस. तू आमच्यावर कोणतंही विघ्न येऊ देऊ नको. आणि समर्थाची पूजा करत असताना उजव्या बाजूला आपण गणपती बाप्पाची मूर्ती ठेवत असतो, शंख ठेवत असतो, भरलेला तांब्या ठेवत असतो, चंबू असो ना तांब्या असो, हे सर्व सामुग्री घेऊन आपण पूजेला बसत असतो. म्हणून गणपती बाप्पाचं सुद्धा आगमन आपल्याला करायचं आहे. गणपती बाप्पाला सुद्धा तळमळीनं हाक मारायची आणि स्वामी समर्थाला हाक मारून, भोळा शंकर तर आपल्या सोबत आहेतच, सगळे रूप एकच होऊन स्वामी समर्थ आपल्याला आपल्या पाठीशी उभे आहेत म्हणून कसलीच चिंता नाही. आणि ज्या वेळेला आपल्याकडे एखादी संकट येत असतं त्यावेळेला धावून येणारी स्वामी आई आपल्याकडे आहेच. मग स्वामी आई आहे म्हणून बिंदास आपण काही करायचं का? नाही. आपण सत्य वागायचं, नीतिमत्ता सोडायची नाही, नीतिमत्ता चांगलं ठेवायचं, मनातून स्वच्छ राहायचं. तुम्ही वरून कसंही राहा, मनातून स्वच्छ, मनातून हाक मारा देवाला. ज्या वेळेला आपल्याला अडचण येते त्यावेळेलाच हाक मारतो आपण. सुखात दुखात कार्यक्रमात कशातही श्री स्वामी समर्थ म्हणून हाक मारा. काहीच लागत नाही देवाला. तुम्ही फूल घालू नका, तुम्ही कसलंच डंबाचारी करू नका, तुम्ही 10-10 घंटे देवासमोर बसूच नका. कुणीच म्हणलं नाही बसा म्हणून तुम्हाला, कोणत्याच ग्रंथात लिहिले नाही बसा माझ्या पुढं म्हणून. 2च मिनिटाची सेवा करा, चलत फिरत करा, तेवढंच करा. तेवढंच स्वामीला प्रिय आहे, कोणत्याही देवाला प्रिय आहे. घंटा बसलं तरच नाही. म्हणून संकटकाळी धावून आपली आई येत असते. संकटकाळी धावून येणारे श्री स्वामी समर्थ आपल्याला बघायचे आहेत, ओळखायचे आहेत. म्हणून कोणत्या तरी रूपात आले, मला दिसलेच नाहीत, भगवेच कपडे घालून आले नाहीत, काय कोणत्या तरी वेशात येऊन मला भेटले नाहीत. नाही, तुमचं ज्या वेळेला संकट आलं ते संकट हरण झालं, म्हणजे संकट नाश झाला, तुमच्यावर जवळ येऊ दिला नाही, मग ते स्वामी माईनच केली असं आपण समजायचंच हक्कानं. आपण काय म्हणतो, शेजाऱ्याच्या घरी गेल्यानंतर ताक मागायला जातो, भाजी मागायला जातो, मग त्यावेळेला काय म्हणतो, हक्कानं आले बरं का काकू, आपलंच घर समजून, आपलीच आई समजून आले बरं का, आईसारखे आहात. म्हणून आपण स्वामी आईला आईसारखे नाही, आईच समजा. आई समजून आईच्या पुढं तुम्ही रडापडा, आईच्या पुढं मागा, मग संकटकाळी धावून आई येत असते. तसंच मला एक भक्ताचं उदाहरण तुम्हाला सांगायचं आहे, उदाहरण तुम्हाला द्यावयाचं आहे. अनुभव आहे हा. खूप काही भक्त होऊन गेलेत, खूप काही सेवेकरी होऊन गेलेत, पण त्याच्यामधलं मला ज्ञान जास्त नसल्यामुळं मी आता पुढं तुम्हाला सगळं सांगत जाणार आहे. तर त्याच्यातलं बघा, अक्कलकोटहून एक 25-30 किलोमीटरवर एक मैंदर्गी नावाचं गाव आहे. आम्ही परवा अक्कलकोटला गेलो आणि अक्कलकोटहून जाता आम्ही गाणगापूर करायला गेलो. गाणगापूरला जात असताना मैंदर्गी नावाचं गाव लागलं आम्हाला आणि खरोखरच बघण्यात सुद्धा आलं. म्हणून त्या मैंदर्गी नावाचं काय काय आहे त्या गावामध्ये हे मी जाणून घेऊन तुम्हाला सांगत आहे. तर त्या मैंदर्गी गावामध्ये पांडू सोनार नावाचे एक मनुष्य, एक व्यक्ती तिथं राहायचे मैंदर्गी गावामध्ये.
मग त्यांनी सोनारकी करायचे, खूप चांगले चांगले दागिने घडवायचे आणि त्यांचं नाव अक्कलकोटमध्ये, सोलापूरकडे, सगळीकडे झाले. पहिले खूप खूप सोनारे राहत नसते, थोडे थोडेच राहत होते. आता दुकानं भरपूर झालेत, पण त्या काळामध्ये 1-2च सोनारे राहायचे. जसं काय नरहरी सोनार असे नावं राहायचे. बलुतेदाराचे जसे नावं होते तसे सोनाराचे सुद्धा नावं राहायचे. तर पांडू सोनार हे त्या गावामध्ये, मैंदरगी गावामध्ये राहत होते आणि सोनारकी करून आपला घर संसार चालवायचे. खूप दारिद्र्याने पीडित झाले त्यांनी, खूप खूप देणं घेणं, त्यांना कर्ज झालं, खूप गरिबीनं ग्रासून गेले त्यांनी. खूप गरिबी आली, घरात काहीच नको. कंटाळा आला त्यांना की बाबा किती काम करायचं पण काहीच होत नाही, आपल्याला काय करायचं. म्हणावं तसं तेवढं आपलं विक्री पण व्हायचं नाही, सोनं नाणं करून घ्यायला लोक पण यायचं नाही, आणि हे कसं असं झालेलं आहे, आपल्या घर संसार चालतच नाही. अशा चिंतेमध्ये त्याने राहत असताना एक राजा खूप सोनं घेऊन आले आणि त्यांना दागिने घडवण्यासाठी सांगून गेले की बाबा हे दागिने बनव आणि मी तुला सोनं देऊन जातो. असं सोनं देऊन गेले आणि विश्वासाचा सोनार, खूप विश्वासाचा, अगदी सरळपणे त्यांनी सोनं देऊन हे दागिने बनव म्हणून सांगून गेले. हो म्हणून हे दागिने बनवत असताना सोनाराचं मन थोडंसं बारीक झालं आणि सोनाराला काय वाटलं, पांडू सोनाराला, की बाबा ह्याच्यातलं आपण थोडं सोनं हे जर वाचवलं आणि आपण काहीतरी मिश्रण दुसरं काही करून हिनकट सोनं त्यांना देऊन आपण हे जर सोनं ठेवून घेतलं तर आपल्या संसारामधलं थोडं देणं घेणं फिटल आणि आपलं घर चांगलं चलल. असं थोडंसं मन बारीक झालं आणि त्यांनी ते सोनं ठेवून घेतले आणि हिनकट सोन्याचं वरी पाणी सोन्याचं देऊन त्यांना दागिने करून दिले. त्यांनी ते दागिने घेऊन गेले. काही दिवस वापरल्यानंतर त्या राजाला समजलं की बाबा आपण तर सोनं एवढं चांगलं दिलो आणि आता लगेच हे असं वेगळं वेगळं रंग दिसत आहे आणि त्याच्या लक्षात आलं की हे सोनं काही सोनं नाही आणि आपण कुणाकडे करायला दिलतो, पांडू सोनाराकडे असं म्हणले. आणि लगेच त्यांनी तिकडे एक जमादार होते, त्या जमादाराकडे गेले आणि आपलं अर्ज लिहिले की त्याची तक्रार दिली. तिथे कचेरीमध्ये तक्रार दिली असता त्या काळामध्ये जास्त दिवस त्या कचेरीमध्ये लोकांना ठेवून घेत नव्हते, कैद्यांना, की बाबा ठेवून जर घेतलं तर त्यांना जेवणाखाण्याची व्यवस्था होत नसते. म्हणून लगेच त्यांनी काय आहे ते सजा सुचवायचे. मग त्याच्यामध्ये चाबकाच्या फटकेची सजा होती. काही जर आपण चोरी केलं, आपण कुठलं तरी काही त्रास केलो ना तर त्यांना चाबकाचे फटके देत असते. मग आता पांडू सोनारला सुद्धा त्या फौजदाराने सांगितले की बाबा कचेरीमध्ये ह्याला आता रोज एवढे चाबकाचे फटके देण्यात येईल. आता सोनार घाबरला, आता काय करायचं. कचेरीमध्ये नेऊन बसवलं, आता फटके मिळणार, घाबरून गेले, मी नको ते कृत्य मी केलो, आता काय करायचं. तर त्याला एक नाव सुचलं की बाबा स्वामी समर्थाचा धावा सुरू केले. अगोदरच त्यांनी सेवा करत असत, परंतु त्यांनी घरामध्ये अशी पूजा अर्चा असं नाही करायचं, फक्त स्वामी समर्थ असं 1-2दा नाव घेतलेलं सुद्धा बघा. आजकाल सगळ्या मनाला कोणत्याही ग्रंथामध्ये कुठंही तुम्ही बघितलात, जास्त जण नामस्मरण करते त्याला देव भेटतच नाही, आणि ज्यानं कदाचित 1-2दाच नाव घेते त्याला देव भेटूनच जातात कोणत्याही रूपात. जसं काही जिजाबाई आवलिया म्हणायचे आणि त्यांनी कीर्तन करायला भंडाऱ्या डोंगरावर जाऊन बसायचे आणि तिने पिठला आणि भाकरी घेऊन जात असताना जिजाबाईला स्वतः विठ्ठलाने येऊन दर्शन दिले आणि तिच्या पायातला काटासुद्धा काढले. तसंच या सोनाराला आठवण आली की बाबा स्वामी आईला आपण आता धावा सुरू केले, स्वामी समर्थ आता मला फटके मिळणार, काय करायचं. असं धावा सुरू केल्याबरोबर लगेच कनेक्शन बघा इकडं. ज्या पद्धतीनं लेकराला काहीतरी झाल्यानंतर आईला लगेच कळत असतं, तसंच स्वामी आईला सुद्धा त्याचा पता लागला आणि तिला कळलं. अक्कलकोटमध्ये स्वामी आई ज्यावेळेला आंघोळीला बसले, सकाळी सेवेकरी आंघोळी घालायला आले
आणि ज्या वेळेला पाण्याचा तांब्या आता खांद्यावर ओतणार त्यावेळेला, अरे सरक, मला आंघोळ नाही करायची, माझा मेना तयार कर. अरे आता हे स्वामी आज असं का म्हणतात? आणि स्वामीचा राग माहिती होता. सगळे बाजूला झाले. माझा मेना तयार कर म्हणायचे. आणि स्वामीला जर पूर्व दिशेला जायचं असेल तर त्यांनी उत्तरेकडे जायचं सांगायचं आणि उत्तरेला सांगून मग नंतर पूर्वेकडे जायचं. अशा पद्धतीने सगळ्या सेवेकऱ्यांना माहिती होतं. म्हणून त्यांनी अंघोळ न घालायचं, बाजूला झाले आणि स्वामी विचित्र लीला करायला सुरुवात केली. उगाच इकडून तिकडं फिरायचं, पागोटं घ्यायचं, खांद्यावर टाकायचं, डोळे मोठे करायचे, कमरावर हात ठेवायचे, दूर दूर जायचे, परत यायचे, दूर दूर जायचे, गोल गोल फिरायचे. ही लीला चालू केली ना आता स्वामी. मग सेवेकरी म्हणायला लागले की बाबा हे काय लीला आहे, कशाबद्दल करतात स्वामी, हे त्यांच्या लक्षातच येईना. मग त्यांनी सांगितले, अरे मेना तयार कर म्हणतोय ना, मेना तयार कर. मेना तयार करा. मेन्यामध्ये बसले आणि स्वामी सरळ मेंदरगीला गेले आणि त्या कचेरीमध्ये गेले. मग ज्याचा ते जमादार होता त्या कचेरीमध्ये स्वामीला बघितल्याबरोबर खूप गहिवरून आलं त्यांना. म्हणले, बाबा आज हे अगटीतली लीला आणि स्वतः परमेश्वर आपल्या ह्या कचेरीमध्ये कशामुळे येत असतील? आणि खरंच आम्हाला भेटायला येतात. आम्ही जे हे कामं करतो हे चांगले कामं करत असतो. आम्ही जे चोरी करतोय त्यांना सजा देतो, हे चांगलं सेवा करत असतो आम्ही, म्हणून आम्हाला भेटायला स्वामी येतात. म्हणून जाऊन चरणावर मिठी घातली आणि त्यांना वाटलं की आमच्याकडेच येतात, राजे महाराजे यांना भेटायला स्वामी आलेत असं म्हणून. मग स्वामी आले आणि मध्ये बसले. कचेरीमध्ये बसल्यानंतर ह्या पांडूनं बघितले आणि म्हणले, बाबा मी खरंच हाक मारलं आणि स्वामी आई बरोबर तयार झाली माझ्यासाठी. स्वामी आई मी हाक मारल्याबरोबर इथं आलेत असं त्यांना आनंद झाला आणि ते मधूनच टुकू बघायला लागला. आणि मग स्वामी बसले असता, काय रे ये इकडं म्हणल्याबरोबर पटकन मधून येऊन स्वामीच्या शेजारी, जणू काय आईच्या शेजारी मुलगा बसतो त्याच पद्धतीनं पांडू सोनार येऊन स्वामी आईच्या बाजूला बसले. आणि आश्चर्यचकित झाले ते जमादार. सगळे लोक काय म्हणायला लागले, अरे हा तर चोर, हा तर सोनार आहे, हा तर चोर आहे आणि निव्वळ गरीब आहे, दरिद्री आहे आणि ह्याच्यासाठी स्वामी कशाला येतील? आमच्यासाठी आलेत स्वामी. आणि हे काय आश्चर्य आहे? त्याला बाजूला बसून घेतलेत आणि आता त्याला आपण फटके मारायचंय, ही वेळ झालेली आहे. स्वामी बाजूला बसून घेतलेले आहेत. मग त्या जमादाराने म्हणलं, स्वामी महाराज आणि हा जो पांडू सोनार आहे ना, अरे पुढं बोलायचंच नाही. हा सोनार आहे ना माझा भक्त आहे, हे सोनार आहे ना माझा बाळ आहे, ह्याच्या पुढं बोलायचं नाही. एवढाच इशारा दिल्याबरोबर ते जमादार, तिथले लोक सगळेजण शांत चित्तानं शांत बसले आणि त्या सोनाराची सुटका झाली. बघा, योगायोगानं ज्या वेळेला सोनाराला चाबकाचे फटके बसणार होते, मग स्वामी आईनं त्या चाबकाच्या फटक्यापासून त्या सोनाराला वाचवलं. मग मला सांगा, आपण जास्त दांभिक भक्ती करायची गरज आहे का? म्हणून मनातून हाक मारायची गरज. माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की बाबा, आपल्या आईला, जन्मदात्या आईला ज्याप्रमाणे हाक मारतो त्याच पद्धतीनं आपण स्वामी आईला हाक मारा. तुमच्या संकटकाली धावून येणार म्हणजे येणार. भोग तरी भोगावाच लागतो, भोग भोगूनच संपवावा लागतो. आपल्या संचितात जे आहे ते भोगावंच लागतंय. परंतु ज्या वेळेला थोडं का होईना चुकण्यासारखं आपल्याला जर संकेत स्वामी माऊली दाखवून देतात की बाबा हे टळू शकतं, त्याच पद्धतीनं त्या सोनाराचं संकट टाळले आणि त्याला आशीर्वाद दिला आणि पुढं त्याने आनंदानं सुखमय असं वातावरणामध्ये त्या मेंदरगी गावामध्ये छान पद्धतीनं पती पत्नीचा संसार मस्त अगदी चालत राहिला. आणि स्वामी माऊली स्वतः मेन्यामध्ये मेंदरगी गावाला गेले आणि त्या पांडू सोनाराच्या घरी जाऊन पाये धुतले, नुसते पाये धुतले आणि मग आपण अक्कलकोटला आले. म्हणून संकट काळाला धावून येणारी, अशक्य ते शक्य करणारी माझी स्वामी आई म्हणजे स्वामी आई एकटीच आहे. म्हणून परब्रह्म परमात्मा ब्रह्मांड नायक आपल्या पाठीशी उभे असताना आपण कसलीच चिंता करायचं नाही. आपण आपलं विश्वास डगमगू द्यायचं नाही. आपण चिंता करायची नाही. ज्या वेळेला आपल्याला भीती वाटली त्यावेळेला स्वामी आईचं आपल्या
नजरेमध्ये आपल्या डोळ्यामध्ये मूर्ती सामावून घ्यायची आणि सरळ बसायचं आणि आपल्या देहाचं माझे हृदय भुवन करा आपले सिंहासन आपल्या हृदयामध्ये त्या गुरुमाऊलीला बसवून घ्यायचं आणि अमृताचा घोट पिल्यासारखं त्यांच्या नामाचा घोट पित राहायचं आणि स्वामीमय व्हायचं. स्वामी रंगी न्हालो आम्ही स्वामीमय झालो, ह्याच पद्धतीनं राहायचं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.